हॅलो सखी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण असे गुणकारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदेशीर असे लाडू बनवणार आहोत. योग्य साहित्य आणि योग्य प्रमाण घेऊन आपण इथे लाडू बनवलेले आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे लाडू बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला कढई चांगली तापवून घ्यायची आहे आणि गॅस कमी करायचा. आता यामध्ये अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे अगोदर घेताना त्यामध्ये शेंगदाण्याच्याच रंगाचे कधी कधी खडे असतात किंवा गारगुटीसारखे खडे असतात, तर ते काढून टाकायचे आहेत आणि नंतरच भाजायला घ्यायचे. आणि एकसारखं हलवत शेंगदाण्यांवर अजिबात डाग पडू न देता छान भाजून घ्यायचे. शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजलेले आहे, साल व्यवस्थित निघते. आणि शेंगदाण्याची साल संपूर्ण काढायची नाही, तर अर्ध्या शेंगदाण्याची साल काढायची आणि अर्ध्या शेंगदाण्याची साल ठेवायचे आहेत. इथे मी पाव किलो खोबरं घेतलेलं आहे. खोबरं घेताना ताजं आणि फ्रेश बघून घ्यायचं, पांढरं शुभ्र बघून घ्यायचं आणि एकसारखं हलवत खोबरं चांगलं गरम करून घ्यायचं आहे. ते जास्त लाल होऊ द्यायचं नाही किंवा काळं होऊ द्यायचं नाही, लगेचच काढून घ्यायचं आहे. खोबरं भाजल्यानंतर तीळ भाजायला घ्यायचे. इथे मी 1/2 वाटी तीळ घेतलेले आहे, म्हणजे पाव किलोला कमी घेतलेले आहेत. आणि एकसारखं हलवत मंद गॅसवर तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ घेताना गावरान आणि बिना पॉलिशचे बघूनच घ्यायचे आहे आणि फ्रेश बघून घ्यायचे. चटचट आवाज आला की तीळ भाजले असे समजायचं. लाडूसाठी अर्धा किलो खारिकेचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. हे तुकडे आपल्याला चांगले गरम करायचे आहे, मात्र खूप भाजायचे नाही, त्याचा रंग बदलू द्यायचा नाही. चांगले गरम केल्यामुळे त्यातला जो ओलसरपणा आहे तो कमी झाला पाहिजे. किंवा तुम्ही ही खारीक फोडून उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता. खारीक चांगली गरम झालेली आहे आणि आता दुसऱ्या कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप वितळून थोडंसं गरम झालं की लगेचच त्यामध्ये काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहे. खूप तापलेल्या तुपामध्ये काजू आणि बदाम घालायचे नाही, नाहीतर ते लालसर होतील आणि चवसुद्धा बदलेल. आणि एकसारखं हलवत आपल्याला हे काजू आणि बदाम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. काजू आणि बदाम दोन्ही मिळून जवळजवळ 1.5 वाटी घेतलेला आहे. काजू आणि बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवूसुद्धा शकता किंवा कमीसुद्धा करू शकता. आणि अजून काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकता. काजू बदामसुद्धा आपल्या इथे व्यवस्थित तळून झालेले आहेत. आणि आता याच तुपामध्ये डिंक तळून घ्यायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. काजू बदाम किंवा डिंक तळताना खूप मोठा करायचा नाही. डिंक चांगला फुलेपर्यंत आणि हलका होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे, खूप लाल करायचा नाही. डिंक तळताना जर कच्चा राहिला तर तो दातांमध्ये चिकटतो, त्यामुळे डिंक व्यवस्थित तळायचा आहे. इथे मी मोठी वाटी भरून कच्चा डिंक घेतलेला होता. या लाडूंसाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे, अर्धा किलो खारीक घेतलेली आहे, पाव किलो खोबरं आणि तीळ, काजू, बदाम आणि डिंक मिळून 350 ते 400 ग्रॅम भरलेला असेल. डिंकसुद्धा व्यवस्थित तळून झालेला आहे. आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित कोमट होऊ द्यायचं आहे, गार होऊ द्यायचं आणि नंतर सगळं एकत्रितच मिक्स करायचं आहे. वेगवेगळं वाटण्याची अजिबात गरज नाही, कारण सगळं आपल्याला एकसारखं रवाळ वाटायचं आहे. किंवा अर्धं मिश्रण थोडंसं जाडसर ठेवायचं आणि अर्धं एकदम बारीक करायचं, मात्र एकसारखं बारीक करायचं नाही किंवा एकसारखं खूप जाडही ठेवायचं नाही. आता हे थोडं थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, खूप घालायचं नाही. थोडं थोडं घातलं की एकसारखी छान पावडर होते. आणि सगळं एकत्रित वाटल्यामुळे मिक्सरसुद्धा बंद पडत नाही किंवा खराब होत नाही. अशा पद्धतीने मी सगळं साहित्य व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जर दळलं तर टाळूला अजिबात चिटकत नाही आणि लाडूसुद्धा खूप छान लागतात. तळून उरलेल्या तुपामध्येच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे, त्याला उकळी वगैरे आणायची नाही, लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर मला संपूर्ण लाडूसाठी हाच गूळ वापरायचा होता, परंतु हा थोडासा कमी आहे,
म्हणून मी रोजच्या वापरातील गूळ घालणार आहे, जो पुरणपोळीसाठी आणलेला होता. 1.25 किलोसाठी मी अर्धा किलोच गूळ घेणार आहे. तुम्ही इथे गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवूनसुद्धा घेऊ शकता. तर मी थोडंसं कमी गोड करणार आहे. आणि हा गूळ आपल्याला जास्त गरम करायचा नाही, फक्त या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळवताना यामध्ये तुम्ही थोडंसं तुपाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता, परंतु खोबरं, शेंगदाणे, तीळ, काजू, बदाम यामध्ये सुद्धा तेलच असतं. तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर न करतासुद्धा हे लाडू व्यवस्थित वळले जातात. आता इथे गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. खूप गरम करायचा नाही, त्याला उकळी फुटू द्यायची नाही, नाहीतर लाडू कडक होतील. गॅस बंद करायचा. 2 ते 3 चमचे खसखस 1 चमचा तुपामध्ये तळून घ्यायची आणि यामध्ये घालून घ्यायची आहे. तळायची म्हणजे खूप तळायची नाही, फक्त ती फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि मिक्स करायची. तुम्ही खसखस मिक्सरला वाटून घातली तरी चालेल किंवा अशीही घातली तरी चालेल. आता यामध्ये साखर मिश्रित वेलचीची 1 चमचा पूड घालून घ्यायची आणि अर्धा ते पाऊण चमचा सुंठ पावडरसुद्धा घालायची आहे. यामुळे लाडूला खूप छान चव येते आणि त्याची पौष्टिकतासुद्धा वाढते. आता हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गूळ घालताना गरम नाही घालायचा, पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ वितळल्यानंतर लगेचच या मिश्रणामध्ये घातला तर लाडू कडक होतील. त्यामुळे पूर्ण कोमट झाल्यानंतरच यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 1.25 किलोसाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. 1.25 किलोसाठी तुम्ही 1/2 किलोसुद्धा गूळ घालू शकता, जर तुम्हाला गोड लाडू हवे असतील तर. परंतु हे लाडू पौष्टिक असतात, त्यामुळे हे कमी गोडच केलेले बरे. आणि आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते सुद्धा गोडसरच असतं, त्यामध्ये सुद्धा गोडवा असतो. गूळ घातल्यानंतर मिश्रणामध्ये गोळ्या होऊ शकतात किंवा गुठळ्या होऊ शकतात. त्या तर हाताच्या साहाय्याने चांगल्या मोडून घ्यायच्या, म्हणजे एकसारखे छान लाडू होतात. आणि लगेचच याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत. गूळ, शेंगदाणे, तीळ यामध्ये लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांच्या बळकटीसाठी खूप फायदेशीर आहे. आणि नियमित खाल्ल्याने रक्तातील कमतरता दूर होते, अशक्तपणासुद्धा जाणवत नाही आणि स्नायूसुद्धा मजबूत होतात. शिवाय हृदय आणि मेंदूसाठी खूपच फायदेशीर आहे आणि आपली पचनक्रियासुद्धा सुधारण्यास मदत होते, जर रोज सकाळी 1 लाडू खाल्ला तर. आणि असे लाडू ठराविक वेळीच नाही तर आपण वर्षभरसुद्धा खाऊ शकतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. लहान मुलांना हे लाडू आवर्जून दिले पाहिजे. यामध्ये डिंकाचा समावेश असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे लाडू खाल्ले पाहिजे आणि बाळंतणीसाठी तर हे लाडू खूपच पौष्टिक असतात. आणि व्यवस्थित काळजीपूर्वक हे लाडू केले की महिना व्यवस्थित टिकतात, त्याला काहीही होत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. आपण इथे तळण्यासाठी 1 वाटी भरून तूप घेतलेलं होतं आणि तेवढं पुरेसं झालेलं आहे. लाडू अगदी व्यवस्थित वळता येत आहे. आणि बाकीच्या साहित्यांमध्ये जर खारीक सोडली तर सगळ्याच साहित्यांमध्ये तेलाचाच अंश असतो, त्यामध्ये तेलच असतं, त्यामुळे लाडू अगदी व्यवस्थित वळले गेलेले आहे. सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत खुसखुशीत लाडू झालेले आहेत. आणि हे लाडू टाळूला अजिबात चिटकत नाही, एकदम व्यवस्थित दळून घेतलेला आहे. आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असे लाडू आपण इथे बनवलेले आहे. तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा असे लाडू बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते, तीसुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक्यू. बाय.